पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नमस्कार नमस्कार नमस्कार। आम्ही सारे खवय्ये जोडीत गोडी को पावडर बाय पितांबरी रुचियाना गुळ पावडरच्या या भागात सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। आज मला मूड जरा वेगळा आहे बरं का। म्हणजे मला गप्पा मारायची इच्छा आहे, पण गप्पा मारायच्या आधी काहीतरी गुणगुणावं अशी इच्छा आहे। एक गाणं गुणगुणतो, ड्युएट आहे, मीच गाणार आहे। धुंदी कळ्याना धुंदी फुलाना शब्दरूप आले मुक्या भावना धुंदी कळ्याना धुंदी फुलाना। क्या बात है, क्या बात है। खूप मनापासून स्वागत। मला इतका आनंद होतो की आज गाणारा माणूस इथे आलेला आहे, गाणारी व्यक्ती इथे आलेली आहे। बऱ्याच दिवसांनी आमच्या गप्पा होणार आहेत, खूप दिवसांनी आपण भेटतोय। खूप मनापासून स्वागत दोघांचंही। सावनी आलेली आहे आणि डॉक्टर आशिष पण आलेले आहे आणि दोघांचंही मी मनापासून स्वागत करतोय। पण मला एक आनंद असा आहे की आशिष तुझ्याबरोबर आहे आणि मी असं ऐकलंय की आशिषने आणि त्याच्या घरच्यांनी खूप तुला सपोर्ट केलेला आहे, 100% सपोर्ट केलेला आहे। त्याच्याकडे मी येणारच आहे, पण तत्पूर्वी मला तुझं अभिनंदन करायचं आहे। एक तर तू नॅशनल विनर आहेस, नॅशनल विनर आहेस। आणि कुठल्या गाण्यासाठी तुला मिळालं ते बक्षीस? बारडो या चित्रपटातलं रान पेटलं। रान पेटलं। आता मला सांग की तुमची भेट कधी झाली, कशी ओळख झाली, काय झाली? मला उत्सुकता आहे त्या गोष्टीची। थोडीशी फिल्मी ओळख झाली आमची। म्हणजे अगदी टिपिकल चित्रपटांमध्ये दाखवलं जातं तसं हा मुलाच्या बाजूने होता लग्नात आणि मी मुलीच्या बाजूने होते आणि अशी आमची पहिली ओळख झाली। आणि नंतर अर्थातच आमची ओळख करून दिली गेली की सगळे आपण कॉमन फ्रेंड्स जमलो, ओळखी झाल्या आणि नंतर आम्ही हळूहळू बोलायला लागलो। हां, मग पुढे? तर मग आमची मैत्री वाढत गेली। बरेच वर्ष आम्ही छान मित्र होतो, पण आमचा लग्नाचा कधीच विचार नव्हता। नंतर आमच्या घरून जेव्हा विचारणा झाली की आता तुम्ही लग्न करावं असं आमची इच्छा आहे, तेव्हा मग त्यांनी मला विचारलं आणि माझा वाढदिवसच होता, तर वाढदिवसाला म्हटलं प्रपोज करू की म्हणजे रिजेक्शनचे चान्सेस कमी। ही आयडिया आहे ना। बरं मला एक सांग, स्वयंपाकघराशी तुझा किती संबंध आहे? तर मला लॉकडाऊनमध्ये कळलं की हिला छान बनवता येतं। चांगलं बनवतं ना जेवण, व्हेरी गुड। असं आपण आज बघूयात। आता आपण मुद्द्याकडे येऊया। तू जरा इकडे या बाजूला। ओके, आता आपल्याला एक छोटासा गेम खेळायचा आहे, ओके, गंमत म्हणून। आणि तो गेम झाल्यानंतर आपण स्वयंपाकाकडे जायचं, ओके। तर आता हे काय आहे, ही एक वाटी, ह्याच्यात वाटाणे आहेत, ओके। ही एक वाटी आहे, ह्याच्यात पण वाटाणे आहेत, ओके ओके। आता मी तुम्हाला ह्या 2 वाट्या देतो। बापरे। आता काय करायचं आहे, हा स्ट्रॉ असं तोंडात धरायचा, त्यात वाटाणा खेचायचा आणि इथे सोडायचं। आणि तुम्हाला 1 मिनिट आहे बरं का। हां, ठीक आहे। आपण अगदी टायमर लावून 1 मिनिट करायचं आहे। ठीक आहे। तुम्ही रेडी झालात की सांगा? मी रेडी आहे। ओके, तू पण रेडी? आणि युअर टाइम स्टार्ट्स नाव। तू हसलीस तर कसं होईल? आत हसताना बाहेर जातो श्वास। तो बघ, पॅथॉलॉजिस्ट बघ, रप्पा रप उचलतोय। शेवटची 8 सेकंद बाकी आहेत। 7, 6, 5, 4, 3, 2, 1। दॅट्स इट। आता आपण मोजूया। 1, जिंकलाय तू आधीच गिव्ह अप। 2, 3, 4, 5, 6, 7, 24, 25, 26। वा, 6 पण नाही, तुझं पण बरं नाही आहेत बरं। 1, 2, 3, 4, 5, 23, 24, 25, 26। सेम। आता काय करावं? बापरे, ऐसा कैसा हुआ यार, अनबिलिव्हेबल। हे म्हणजे कमाल झालेले। इतकं छान उत्तम ट्युनिंग न ठरवता असूच शकत नाही। गुड गुड गुड, मला खूप आनंद झालेला आहे। ह्याला म्हणतात जोडी, ओके। आता हीच तर जोडीची मजा आहे, ओके। आता हे सगळं बाजूला ठेवूया आणि मला सांग, तू काय बनवणार आहेस? अमृतसरी पिंडी छोले बनवणार आहे मी आणि भटुरे अर्थात। चला आता आपण बघणार आहोत अमृतसरी पिंडी छोले।
इथे सगळं साहित्य लागलेलं आहे. आधी आपण काय बनवतोय? आधी आपण छोले बनवून घेऊया. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? येस, टोमॅटोची प्युरी आहे, साधारण 2 टोमॅटोज आहेत. त्याच्यानंतर रात्रभर भिजत घातलेले छोले आहेत, कांद्याची पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, आल्याचे काप आहेत, अनारदाना पावडर आहे, मिरच्या आहेत, इथे खडा मसाला आहे, तमालपत्र, दालचिनी, बडी इलायची, लवंग आणि छोटी वेलची, कसुरी मेथी, हळद, धने-जिरे पावडर, छोले मसाला आणि गरम मसाला आणि लसूण आहे, चहाची पोटली आहे, हे खूप स्पेशल इन्ग्रेडियंट आहे याच्यातलं, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, हिंग, मीठ चवीनुसार, काळं मीठ आणि आमचूर पावडर, असं हे सगळं साहित्य भरपूर आहे. हो, भरपूर आहे. तामझाम आहे. ओके. आता हे साहित्य आपण बघितलं, आता जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. काय करायची कृती मला सांग. कृती पहिली इथे आम्ही simple पाणी आहे. तापत ठेवले. तू का Yes. पाणी तापत ठेवले? ह्याच्यामध्ये आपल्याला छोले हे उकडून घ्यायचे आहेत. ह्याच्यामध्ये हां, ओके. हे कुकरमध्येही होऊ शकतं. म्हणजे कुकरमध्ये आपण आधी हे सगळं सामग्री टाकून शिजवून घेऊ शकतो. ह्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे, जेणेकरून ह्या खडा मसाल्याचा स्वाद छोल्यांपर्यंत जावा. परफेक्ट. हे हे सगळा स्वाद आज शरीराला खूप वेळ लागतो, है ना? खरं आहे. आणि ही चहाची पोटली आहे, म्हणूनच हे साध्या छोल्यांपेक्षा हे छोले वेगळे का आहेत, तर हे पिंडी छोले आहेत, अमृतसरी पिंडी छोले. ह्याचा रंग थोडा काळसर असतो आणि चहाच्या पोटलीमुळे तो रंग येतो आणि चहाचा एक स्वादही तिथे येतो, तो आपल्याला मजा येते त्या स्वादाची. टेस्ट येते. आणि आपण ह्याच्यामध्येच शिजत असतानाच थोडंसं मीठ घालणार आहोत ओके. आणि थोडासा सोडाही घालणार आहोत आपण, बेकिंग सोडा, अगदी चिमूटभर, जेणेकरून ते छोले छान शिजतील आणि कच्चे राहणार नाहीत. ओके. आणि आता आपण झाकून ठेवूयात. आता हे छान शिजेल, त्याचा रंग बदलेल मस्त, ओके. आणि मग आपण बाकीचे बनवूयात. बरं, आता हे होईपर्यंत मला फक्त सांग की साधारणपणे किती गाण्याचे प्रोग्राम झाले असतील तुझे आतापर्यंत? नाही, खरं तर मी इतकी भाग्यवान आहे की अगदी जन्मापासूनच माझ्या घरात गाणं आहे. माझे आई वडील डॉक्टर रवींद्र खांगुर्डे, डॉक्टर वंदना खांगुर्डे, संगीत नाटकाची परंपरा आहे घरात, आणि मी त्यातच लहानाची मोठी झाले आणि अगदी लहान वयापासून मी त्यांच्याबरोबर परफॉर्म करत आली आहे. म्हणजे त्यांच्या कार्यक्रमांमध्ये 2-3 गाणी गाण्यापासूनचा माझा हा प्रवास सुरू झाला आणि त्याच्यानंतर मी भावसंगीताकडे वळले. मी खरंच अर्थात मी मोजलेले नाही आहेत कार्यक्रम. आता आपण ह्याच्याकडे येऊया. हे झालंय का आपण जरा बघूया. ओके. आपले छोले शिजलेले आहेत, त्यातली जी ते तुमचे जे चहा पावडरची पोटली आम्ही काढून टाकलेली आहे आणि हे पाणी बाजूला करून घेतलेलं आहे. हे पाण्याचं काय महत्त्व आहे एवढं? कारण ह्या पाण्यामध्ये तो सगळा स्वाद आलेला आहे, ते जे आपण खडे मसाले टाकले त्याचा, आणि त्यामुळे आपल्याला डेन्सिटी जी ठरवायची आहे छोल्यांची, तर तेव्हा जर पाणी घालायला लागलं तर ते हेच वापरलं तर त्याचा स्वाद टिकून राहतो. साधं पाणी घातलं तर मग ते पिचपिचीत लागू शकतं. म्हणून तर आता आपण सुरुवात करूया. तेल घातलेलं आहे आपण. येस. हे थोडं तापायला पाहिजे. काय करायचं याच्यात तुला? ह्याच्यात आपण आधी कांद्याची जी पेस्ट आहे ती आपण परतून घेणार आहोत. आपण ही कांद्याची पेस्ट लालसर होईपर्यंत आपण ती परतून घेणार आहोत. बरं. आणि ती थोडीशी मध्ये झाकावी लागेल, तर ते झाकण प्लीज. बरं, आता आपल्याकडे 2 मिनिटं वेळ आहे. हो. तर डॉक्टरला मी विचारू इच्छितो इथे, तुझा आणि गाण्याचा कितपत संबंध आहे? मला गाणी ऐकायला आवडतात, गायला मी गात नाही. पण एक मी डेअरिंग केलेली, एंगेजमेंटला कुणालाही माहीत नव्हतं, मी प्रपोज केलं तेव्हा सावनीचं गाणं गाऊन प्रपोज केलं. मग तुझी काय रिएक्शन होती? नाही कळले कधी. सो ओके ओके. हे काय कुठपर्यंत झालं? हां, हे आता लालसर रंग याचा होतोय हळूहळू. आता याच्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. हे इथेच ठेवूयात, आपल्याला सारखं लागणार आहे ते. हेही परतून घेऊयात आणि अजून त्याला मुरू देऊया. परत झाकून ठेवूयात. बरं, MBBSच्या कितव्या वर्षाला तुला असं वाटलं की आपण ही आवडते वगैरे? नाही, आम्ही लास्ट इयरला भेटलो MBBSच्या, आणि मग माझं MD चालू झालं. सो आम्ही मग 3 ते 4 वर्ष फ्रेंड्स होतो. सो पण म्हणजे साधारणपणे पहिल्या वर्षापासूनच सुरू झालं होतं तुझं. 4 वर्षात पहिल्या वर्ष तिथेच सुरू झालं. अभ्यास सुरू झाला होता. म्हणजे दांडीबिंडी उडली नाही ना तेव्हा? पागल बिगल नाही नाही, तू प्रचंड हुशार आहे, त्यामुळे म्हणूनच तर आम्ही कमी भेटायचो की त्याचा अभ्यासातच असायचा तो पूर्ण. आणि माझं सगळं असं प्लॅनिंगने असतं आणि ह्यांचं सगळं स्पॉन्टेनियस असतं.
सो टोटली अपोजिट. ओके, आता काय पुढे? आता आपण टोमॅटोची प्युरी याच्यामध्ये ऍड करणार आहोत, ओके. कारण हा आता छान रंग आलेला आहे त्याला. आणि ही पण आता जरा छान शिजू द्यायची आहे. तोपर्यंत आपण हे सगळे मसाले एकत्र करून घेऊ शकतो, कशात? म्हणजे आपल्याला एकत्रच अच्छा, ते टाकता एकत्र. येतील. ओके ओके, तुला मग बाऊल लागेल? येस. ओके, आहे. चला. तिखट. आता ही डिश ॲक्च्युली ही थोडी स्पायसीच असते. स्पायसी आणि टँगी असं त्याचं एक हे आहे. म्हणजे नॉर्मल छोले आपले अर्थात आवडीनुसार आपण ठरवतो की किती स्पायसी करायचं. तुम्ही आता सध्या पार्लेमध्ये शिफ्ट झाल का कसं? मग तुझं तिकडची लॅबचं काय करतोस तू? नाही, तो मी तिथेच पुण्यातच असतो. असतो. सावनी पुणे मुंबई दोन्हीकडे, अच्छा. पण तिचं मेन काम म्हणजे मुंबईला असल्यामुळे. पूर्वीची हॉटेल बिटेलमध्ये राहायची, त्याचं घर आहे. नाही, घर आहे. हॉटेल म्हणजे आम्ही मैत्रिणी शेअरिंगमध्ये राहायचो अनेक वर्ष. अनेक घरं बदलली. मग पार्ल्यातले छान छान अनुभव की अहो काका आम्ही घर शोधतोय, तर ते म्हणायचे अच्छा मग काय करता तुम्ही? नाही मी गायिका आहे. नाही आम्ही कलाकारांना घर देत नाही. असे अनेक अनुभव आले. हे काय घालतेस तू? हे अनारदाना पावडर आहे. ओके. तर हे सगळे मसाले आपण आधीच एकत्र करून घेऊयात, म्हणजे सोपं जाईल. कसुरी मेथी आहे. बघूया प्युरीचं काय झालं. त्याला छान तवंग आलाय आता तेलाला. आता काय आता हे घालायचं याच्यात? मसाले घालूया. छान वास येतोय. वा, अप्रतिम वास येतोय. हा बरं, वास म्हणायचा नाही बरं का, सुगंध म्हणायचा किंवा सुवास म्हणायचा. अशी नवीन शिस्त आहे. घमघमाट. हे पण थोडंसं मुरू देऊयात आपण 2 मिनिटं, बरं. आणि मग त्याच्यामध्ये आपण छोले घालणार आहोत. चाल व्यवस्थित बसल्याशिवाय गायचं नाही असं ती चाललेलं आहे. हे जरा बघायचं का काय परिस्थिती आहे याची? येस. वा. हा हा हा, हो हो हो. क्या बात आहे. आता आपण ह्याच्यामध्ये छोले घालूया. क्या रंग आहे देख ना उसका. मिक्स करूयात. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते थोडेसे मॅश करायचे, बरं. कारण अमृतसरी पिंडी छोले हे थोडेसे असे मॅश्डच असतात, ते अख्खे नसतात. सो त्याचा स्वाद छान लागतो त्या. मीठ सगळ्यात शेवटी घालायचं का आपल्याला? आपण काळं मीठ घातलेलं आहे मसाल्यांमध्ये. हां. हां, आणि नंतर आपण चव बघून ठरवू शकतो की अजून मीठ लागणार आहे का नाही. ओके. सो ते पूर्ण मॅश नाही करायचे, आपल्याला अर्धवटच मॅश करायचे. झालं का? झालं. म्हणजे संशयास्पद मॅच करायचं. हां, म्हणजे केले का नाही असं. क्या बात आहे. ह्याच्यानंतर आपल्याला शेवटी सगळ्यात सर्व करताना तडका द्यायचा आहे. ओके. आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूया, त्याचा स्वाद छान येईल. आणि नंतर ती आपण गार्निश करायलाही वापरूया. बढिया. ठीक आहे, मस्त. मस्त Done? जमलेलं आहे. आता भटुरे. चला आता आपण भटुऱ्यांची आपण तयारी करूया. तेल तापलेलं आहे. आता काय करायचं पहिलं? आपण आधी लसूण टाकूयात आणि थोडेसे आल्याचे तुकडे, आणि आपण छान ते परतून घेऊयात. काय पाहिजे तुला? ह्यानीच परतून. हो, छान लालसर रंग त्याचा येईल. मुळात तुम्ही आलं आणि लसूण ह्याच्यातच तिखटपणा आला आहे. करेक्ट. आणि त्यात अजून आता मिरच्या घालते मिरच्या. प्रेमात. तडक्याच्या मजा नाही. ह्या मिरच्या उभ्या कापलेल्या आहेस का? हो, कारण त्या म्हणजे अजून तिखट होऊ नये. ज्याला आवडत नाही मिरची तो काढून ठेवू शकतो ना. आणि आपण ह्याच्यात परत ॲडिशनली थोडासा मसाला पण घालतो फोडणीमध्ये तडक्याच्या. बरं. आणि तो शेवटी टाकणार आहोत, कारण नाही तर तो जळेल आधी टाकला. वाह, पेटली मिरची. कमाल वास आला. हां हां, थोडा मसाला घालूया. हा छोले मसालाच आहे. तर धने जिरे पावडर पण अगदी थोडीशी, आणि थोडंसं लाल तिखट.
येस डन. आता हे आपल्याला ह्याच्यात घालायचं राईट. हा 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 क्या बात. क्या बात आहे. चला, झणझणीत आणि खणखणीत छोले तयार झालेले आहेत. आता आपण बनवणार आहोत भटुरे. भटुरे. भटुरेचं साहित्य सांग. कोण बनवणार आहे? या की डॉक्टर या इकडे. असं काय करताय? हां, मला साहित्य सांग. 2 वाटी मैदा, 1 वाटी रवा, उकडलेला आणि किसलेला बटाटा, 1 वाटी दही, मीठ, तेल आणि बेकिंग सोडा. संपला विषय है ना. 2 + 2 = 4. येस डन. कट. ओके, आता काय करायचं आपल्याला मला सांग. आता आपण हे आता सगळं मळून मळून घेऊयात घेऊया मिश्रण. ओके, तुला बाऊल लागेल ना. हो. बाऊल घे. काय काय घालायचं घाल त्यात. सांग काय. बरोबर आहे. काय मस्त सांगायचं मस्त काय? किती घालायचं माहिती आहे ना. ते सगळं सगळं. हो. तू वाच रे, पुढचं पुढं बघू काय ते. ते बघ खायचंही तुलाच आहे त्यामुळे काय प्रश्नच नाही. हे काय आहे? आणि हे बटाटा. उकडलेला बटाटा आहे पण तो खूप छान फाईन एकदम किसून घेतलाय ओके, ओके. जेणेकरून तो त्याच्यात छान एकजीव होईल. सगळं टाकू. ओके. थोडासा बेकिंग सोडा घेऊयात आपण आणि मीठ चवीनुसार. तेल थोडं ना. आणि हे मळायला सुरुवात कर आणि मग तेल त्याच्यात घाल जसं लागेल तसं. पण आता त्या दह्यात तो छान मुरू देत मैदा. येस. ओके, आपण चांगला त्याचा काय म्हणतो त्याला डो करून डो घेऊया. करून घेऊया. आता हा डो तयार झालेला आहे. Yes. ओके, आता डो तयार झाल्यानंतरचं काय करायचं आपल्याला. आता ते आता छान लाटायचं आहे लाटायचं. घ्या आणि मला ते छान लाटायचे त्यामुळे मी लाटते. एक्सपर्ट. हे जे काय ना येतच नाही म्हटलं विशेष संपतो. येतच नाही. येस तू काय डोळ्याने लाटणार आहेस. मी हे करून देतो गोळे तुला. चालेल त्यातल्या त्यात प्लीज. मदत. हां येस. ऍक्च्युअली ऑपरेशन वेगळं डॉक्टर करणार आहे. हा फक्त हां, सुई घ्या, intern, हां. कात्री घ्या, कापा, हातोडी घ्या, असं करणार आहे तो. शीश थोडं तेल लावून घे हाताला. हो. लाटण्यालाही तेल लावून घेऊयात. हे तेल लावून घेऊया. थोडासा हा जाडसरच ठेवायचा आहे म्हणजे तो अख्खा छान फुलेल. ओके. आता तळून घेऊया. येस. ओहो, क्या बात आहे. फुगला की राव. मस्त. उहू. चांगला. तू आता त्याच्यावर अजून एक बनव. तोपर्यंत मी ह्याच्याकडे Yes. बघतो जरा. डन. काढू का ग. येस ओहो, मस्त. दुसराही रेडी आहे. वा वा. अमृतसरी पिंडी छोले तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार. तूही खाऊन बघ. ओके, घाबरू नका. तुम्ही घाबरला तर आमचं कसं होईल. कमाल. अमृतसरी पिंडी छोले. रात्रभर भिजवलेले छोले प्रथम कुकरमध्ये शिजवून घ्यावे. त्यात खडा मसाला, चहा पावडरची पोटली, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ घालून त्यात थोडंसं पाणी घालून 3 ते 4 शिट्या होऊ द्याव्यात. त्यानंतर एका वाटीत लाल तिखट, छोले मसाला, गरम मसाला, आमचूर, अनारदाना पावडर, धणे जिरे पावडर, काळं मीठ, हिंग, कसुरी मेथी पावडर हे ग्रेव्हीसाठी लागणारे मसाले एकत्र करून घ्यावेत. आता एका कढईत तेल घेऊन कांद्याची पेस्ट कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावी. त्यात आलं लसूण पेस्ट घालून पुन्हा थोडा वेळ परतून घ्यावं. मंद आचेवर हे सगळं नीट शिजू द्यावं. 5 मिनिटांनंतर टोमॅटो प्युरी घालून पुन्हा एकदा हे शिजू द्यावं. त्यानंतर वाटीत एकत्र केलेले मसाले त्यात मिसळून 5 ते 10 मिनिटं हे सगळं झाकून एक वाफ येईपर्यंत शिजवून घ्यावं. आता शिजलेले छोले अर्धवट स्मॅश करून या ग्रेव्हीत घालावे. छोले ग्रेव्हीत मुरण्यासाठी झाकण ठेवून एक दणदणीत वाफ येऊ द्यावी. छोले सर्व करण्यापूर्वी त्यावर फोडणी घालावी. त्यासाठी गरम तेलात बारीक चिरलेला आलं लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे पावडर, आवश्यकतेनुसार लाल तिखट घालावं. चटपटीत अमृतसरी पिंडी छोले तयार आहेत. भटुरे. मैदा, रवा, दही, उकडून किसलेले बटाटे, बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ घालून हे सर्व एकत्र करून
त्याचा गोळा तयार करावा. आता या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्या आवडीनुसार गोल किंवा अंडाकृती लाटून घ्यावे आणि व्यवस्थित तापलेल्या तेलात तळून घ्यावे. अमृतसरी पिंडी छोले सोबत खाण्यासाठी भटुरे तयार आहेत. तुमच्याकडे सगळी रेसिपी आहे, तुम्ही करून बघा. ओके. आणि डॉक्टर, झी मराठीतर्फे आणि आमच्या आम्ही सारे खवयेतर्फे तुला छोटीशी भेट. थँक्यू. येस. आणि सावनी, तुला पण आम्हा दोघांतर्फे एक छोटीशी भेट. येस.